व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त यवनाच्या द्वारे प्यानो पत्र लिहिण्यासाठी सांगत आहे प्यानो. वास्तविक पाहता हे पत्र प्रभू येशूचं कलिसियासाठी आहे प्यानो. बायबलमध्ये अनेक पत्र आहेत. पौलाने लिहिली, पेत्राने लिहिली, यहुदाचं पण पत्र आम्ही पाहतो, वेगवेगळी पत्र पाहतो, त्याला आम्ही विशेष दर्जा देतो प्यानो. कारण हे पत्र तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या मंडळीला लिहिलेलं आहे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून हे पत्र तुमच्या आणि माझ्यासाठी महत्त्वाचं आहे प्यानो. येशूने त्याला सांगितलं की यवना पुढे ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टीची आगामी सूचना किंवा जे काही चालू आहे त्याबद्दल मी या पत्रातून त्या कलिसियाला सांगू इच्छित आहे. हालेलुया. आम्ही पाहिलं प्यानो, पहिली जी कलिसिया आहे ती इफिसची कलिसिया आहे. आणि या इफिसच्या कलिसियाला प्रभू सांगत आहे ही इफिसची कलिसिया म्हणजे प्रेम नसलेली कलिसिया. कोणती? प्रेम नसलेली. प्रभू तिला काय म्हटलं? पहिली प्रीती तू विसरला आहेस. दुसरी कलिसिया मी पाहतो स्मुर्नाची कलिसिया. ही जी कलिसिया आहे ही फेथफुल कलिसिया आहे, विश्वास योग्य कलिसिया आहे. किती संकट आले तरी त्यांनी प्रभूला सोडलं नाही प्यानो. तिसरी जी आम्ही कलिसिया पाहतो ती परगमची कलिसिया पाहतो प्यानो. आणि या कलिसियाबद्दल आम्ही पाहतो की ही जी कलिसिया आहे ही जगाशी समेट करणारी कलिसिया आहे. म्हणजे हे पण चालतं जगातलं आणि स्पिरिच्युअल पण चालतं. दोन्हीकडे पण ते प्यानो त्यांचं जीवन चालू आहे. जगात पण जगत आहेत आणि प्रभूमध्ये पण जगत आहेत प्यानो. आणि ती कलिसिया परगमची कलिसिया प्यानो. आणि नंतर आम्ही पाहिली चौथी कलिसिया ती थुअतीराची कलिसिया आहे. आणि या कलिसियाबद्दल आम्ही पाहिलं की ही जी कलिसिया आहे ही कलिसिया विभिचाराने भरलेली आहे प्यानो. या कलिसियामध्ये विभिचार चालू आहे प्यानो. आणि या कलिसियामध्ये एक स्त्री आहे, तिचं नाव इजबेल आहे. ती स्वतःला संदिष्टी म्हणून घेत आहे, परंतु पवित्र शास्त्र सांगतं की ती स्त्री संदिष्टी नाहीये, ती लोकांना मूर्तीपूजेकडे लावत आहे आणि विभिचारासाठी ती प्रवृत्त करत आहे. आम्ही पाहिलं की त्या थुअतीरा ज्या कलिसियामध्ये आहे तो विभिचाराचा आत्मा काम करत आहे आणि त्याला म्हटलेलं आहे इजबेलचा आत्मा. आणि त्याबद्दल आम्ही जुन्या करारामध्ये गेलो होतो आणि त्यातून आम्ही रेफरन्स पाहिले होते की ही इजबेल ही राणी होती. अहाबाबरोबर तिने लग्न केलं होतं. आणि मी पाहतो आम्ही की अहाब जो होता इस्रायल लोकांचा राजा होता, परंतु ही जी इजबेल होती ती विधर्मी राणी होती प्यानो. विधर्मी होती ती. त्याने काय केली, एक राजाची ती मुलगी होती पण अहाबाला ती आवडली म्हणून अहाब तिच्याबरोबर लग्न करत आहे. प्यानो आमचं मॅरेज किती महत्वाचं आहे प्यानो. आमचा विवाह ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. बायबल सांगते की अंधकार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. जे विश्वासणारे लोक आहोत आम्ही, तर आम्ही विश्वासणाऱ्या लोकांबरोबरच लग्न केलं पाहिजे. आमच्या मुली पण विश्वासणाऱ्या लोकांना दिल्या पाहिजेत. आणि प्यानो जे मुलं आहेत त्यांनी विश्वासणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्याबरोबरच विवाह केला पाहिजे. आप चुकला प्यानो, त्यानं विधर्मी बायको केली. आणि मग काय झालं, हळूहळू ती मूर्तीपूजा करायला लागली. आणि मूर्तीपूजा करता करता तिने काय केलं, अहाबाला त्या मूर्तीपूजेकडे वळवलं प्यानो. मग हळूहळू अहाबाने काय केलं, जिवंत देवाला सोडलं आणि तो पण मूर्तीपूजा करू लागला. त्याच्या एकट्या मूर्तीपूजा करण्यामुळं सगळे इस्रायल लोक त्याच्या पाठीमागे आले प्यानो. पण इस्रायल किती कठीण तो आत्मा आहे, किती बेकार स्पिरिट आहे प्यानो, किती वर्स्ट, किती वाईट तो आत्मा आहे प्यानो. तिने काय केलं, प्रथम जो मुख्य व्यक्ती आहे त्याला ताब्यामध्ये घेतलं आणि मग ऑटोमॅटिकली सगळे इस्रायल लोक अहाबाच्या पाठीमागे आले प्यानो. अशा प्रकारे इस्रायल लोक तिने भ्रष्ट केले. आम्ही पाहतो की राजा अहाब तो गेल्यानंतर सुद्धा आम्ही पाहतो या स्त्रीचं चरित्र आम्ही पाहतो. इस्रायलचा आत्मा कसा आहे त्याबद्दल मी तुम्हाला खूप विस्तृत सांगितलेलं आहे प्यानो, तरी थोडंसं टच करतो. इस्रायलचा आत्मा तो स्पिरिट मंडळीमध्ये काम करतो प्यानो. आणि मंडळीमधल्या स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये तो काम करतो. इस्रायलीमध्ये आम्ही पाहिलं की इस्रायल ही अशी स्त्री आहे की ती शृंगार करण्यामध्ये माहिर आहे, डाग शृंगार. आणि तो शृंगार करण्याचा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे प्यानो इस्रायलचा स्पिरिट, इस्रायलचा आत्मा. आधी शृंगार आम्ही शृंगार करत असतो सगळेजण येताना चर्चमध्ये, पण काहीतरी वेगळा शृंगार करणं हे इस्रायलची खासियत आहे प्यानो. आणि त्या शृंगारच्या द्वारे इतरांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणं. मग आता तुम्ही पाहू नका कोणी नख पॉलिश लावली, कोणी मेहंदी लावली, अशा लोकांकडे तुम्ही पाहू नका. लक्षात ठेवा हा आत्मा केवळ स्त्रियांमध्येच काम करत नाही, तर हा आत्मा पुरुषांमध्ये सुद्धा काम करतो प्यानो. आणि या आत्म्याचं ठळक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. हे लोक असे असतात की ते लोक, समजा एखादी स्त्री असली ती परपुरुषासाठी वस्त्र धारण करून येते की त्या व्यक्तीने मला पाहिलं पाहिजे. लक्षात ठेवा तो आत्म्याचा मनोदय किंवा त्याचं जीवन कसं असतं की विशेष एका व्यक्तीनं जो तिचा नवरा नाहीये
पण पुरुषानं किंवा इतर जगातल्या लोकांनी तिला पाहावं, तिचा शृंगार पाहावा हा हेतू असतो आणि त्यासाठी ती शृंगार करून येत असते. आणि अशा ठिकाणी ती उभे राहणार की त्या पुरुषाची नजर तिच्यावर गेलीच पाहिजे. आणि हा जर आत्मा कोण जर आहे प्रियानो या गोष्टी, तर समजायचं तो जो आत्मा आहे तो इस्रायलीचा आत्मा आहे. आता पुरुषांमध्ये कसं काम करतो, पुरुष सुद्धा प्रियानो ड्रेस वेअरिंग किंवा अनेक काही गोष्टी अशा करून येतात की त्या व्यक्तीला जे आवडतं तसं ते घालून येणार की त्याने ते पाहिलं पाहिजे. मग दुसऱ्यासाठी तुम्ही जर हे शृंगार करून येता, तुमचा पती किंवा पत्नी सोडून जगासाठी, जगातल्या एखाद्या परपुरुषासाठी किंवा पर स्त्रीसाठी तुम्ही चर्चमध्ये किंवा इतरत्र बाहेर तो पोशाख धारण करून तुम्ही तिने पाहावं या हेतून येता, जर असं तुम्ही करत असाल तर तुमच्यामध्ये इस्रायलीच्या आत्म्याने प्रवेश केलेला आहे. हॅलो, समजते? चर्च खूप शांत आहे, कारण की आज प्रभू चर्च बद्दलच बोलत आहे, बाहेरच्या लोकांबद्दल बोलत नाही. चर्च थोडीला स्पष्ट सांगितलं की या गोष्टीचा मला वीट आहे, आज ते शृंगार नको. लग्न असतं त्यावेळेस ठीक आहे, हॅलो, लग्न असतं त्यावेळेस ठीक आहे. आणि म्हणून चर्च मध्ये आम्ही येताना प्रियानो आम्ही स्वतःला जपलं पाहिजे. बायबल सांगतं की तू मंदिरामध्ये येतो त्यावेळेस काय कर, जपून पाऊल टाक. किती छान म्हटलंय, जपून पाऊल टाक. आमचा शृंगार कसा असावा हे देवाला एकदा विचारा प्रियानो. अनेक लोक सहज आपण म्हटलं ना, हा कसं काय एवढं लय झपक येतो तू, काय रे लयच मेकअप करतो. प्रियानो त्या लोकांचं विचारलं, ते लोक इतकं भारी उत्तर देणार तुम्हाला, काय माहिती ना, मी माझ्या देवासाठी येतोय, रविवारच असतो माझ्यासाठी. काय म्हणणार, मग एकदा जा तुझ्या देवाला विचार गुडघे टेकून की तू जे शृंगार करून येतोस, देवा हा तुला आवडतोय का, एकदा विचार. मग देव काय फटके मारतो ते पहा तुम्ही. मग कसे सिव्हिल मध्ये येणार तुम्ही, सिंपल. प्रेझ द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा शृंगार हा भडकाऊ नसावा आपल्याला. स्त्रियांचं सौंदर्य, केस गुंफणं वगैरे हे स्त्रियांचं सौंदर्य नसावं. ठीक आहे, एखाद्या वेळेस चालतं त्या गोष्टी, पण खूप काही भडकाऊ शृंगार नको की जेणेकरून तुम्ही लोकांना पापामध्ये टाकू शकाल. प्रियानो देवाची महान सेविका प्रियानो, रेडिओ स्टार ज्योत्स्ना सिस्टर त्या सांगतात की या उत्तर भारतामध्ये किंवा भारत देशामध्ये किंवा इतर कंट्रीमध्ये मी गेले, परंतु मी एक गोष्ट पाहिली की असे काही लोक आहेत की ते लोकांना पापासाठी प्रवृत्त करतात, लोकांना अडखळ करतात ते पापासाठी. ती म्हणते, तिचा व्यक्तिगत विचार तिचा असा आहे की ती म्हणते की ती लोक इतके भयानक आहेत की पाप करणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा ते भयानक आहेत. जे लोक पाप करतात ते सोडतात, त्याच्यापेक्षा जे लोक अटॅक करतात फक्त लोकांना पापामध्ये पाडतात ते अतिशय खतरनाक लोक आहेत. आणि म्हणून आमचं वावरणं सिंपल असलं पाहिजे. मी सांगितलं ना मागच्या वेळेस, अनेक गोष्टी सांगितल्या. स्त्रियांनी, काही स्त्रियांनी खूप हसल्या, पण थोडा तरी डाग असतो काहीतरी तीळ, मग तो आणखी उमटायचा, काळा त्याला लावायचं, केस इकडून येत नसतं इकडून लावायचे. मी काल मागच्या रविवारी तुम्हाला सगळं सांगितलं, त्याबद्दल परत तुम्हाला सांगायचे. हा जो आत्मा आहे हा इस्रायलचा आत्मा आहे प्रियानो, स्पिरिट ऑफ इस्रायल. आणि तो इस्रायलचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कधी येऊन काम करतो ते आम्हाला समजत नाही. आणि आम्हाला वाटतं, आम्ही सहज असे वापरतो की आमच्या जीवनात काहीच नाही, सगळं व्यवस्थित चाललंय. सगळं व्यवस्थित चाललं नाही. इस्रायलचा आत्मा तुमच्यामध्ये शिरलेला आहे. रोका या गोष्टीला प्रियानो. तुमचं जीवनशैली, तुमचं बॉडी स्ट्रक्चर, तुम्ही जे काही घातलंय त्याच्यावरून तुमची स्पिरिच्युअलिटी समजते, तुम्ही किती आत्मिक आहात ते. हॅलो, समजते तुम्ही किती स्पिरिच्युअल आहात, तुमच्या प्रियानो रहन सहन समजतं प्रियानो. मी माझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत सगळ्यात एका व्यक्तीचं रहस्य मला आवडलं, त्याचं राहणीमान. एकच व्यक्ती मी माझ्या लाईफ मध्ये पाहिला. मी नागपूरला त्या व्यक्तीला पाहण्यासाठी गेलो होतो, डॉक्टर पीटर अँग्रीन. जवळपास 60 राष्ट्रापेक्षा जास्त राष्ट्रामध्ये त्यांनी सुवार्ता सांगितली. ज्यावेळेस ते भारतामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी पाहिलं की शेताच्या बाजूला लोक खुरपत आहेत म्हणून, तर ते पण त्या शेतामध्ये उतरले. आणि त्यांच्याबरोबर ट्रान्सलेटर होता, त्याला मराठी बोलता येत नाही, इंग्लिश टॉकिंग वाला माणूस आहे तो. आणि तो उतरला त्यांच्यासारखं, तो खुरपत चालला, त्यांच्यासारखं खुरपत होता. आणि त्या स्त्रियांबरोबर तो चर्चा करत होता. आणि चर्चा करत असताना त्याने विचारलं, येशू नावाच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित आहे का? त्या लोकांनी सांगितलं, येशूबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. तो सांगतो की ज्यावेळेस ते तसे बोलले त्यावेळेस रडायला लागला तो. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं की जिवंत देवाबद्दल या लोकांना माहित नाही. किती तहान या माणसाच्या जीवनामध्ये आहे लोकांचं परिवर्तन व्हावं. तो 5 दिवस प्रियानो त्याचं कॉन्फरन्स होतं नागपूरमध्ये. प्रियानो फक्त नॉर्मल शर्ट पॅन्ट मध्ये यायचा तो, नॉर्मल एकदम नॉर्मल शर्ट पॅन्ट, एकदम एकच पॅन्ट, 2-3 शर्ट त्याने बदलले असतील जास्तीत जास्त, एकदम सिंपल माणूस. परंतु ज्यावेळेस प्रियानो तो एकच स्टेजवर माहिती मिराकल लोकांच्या जीवनामध्ये घडायचे. प्रियानो अंधशाळेतले विद्यार्थी आणले होते, जवळपास 35 विद्यार्थी आणले होते अंधशाळेतले. त्याने पहिल्याच वेळेस जेव्हा स्टेजवर आले त्यांनी प्रार्थना केली. प्रियानो देवाने चमत्कार केला, अनेक आंधळे मुलं पाहायला लागले. प्रियानो हालेलुया. आम्ही टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. एक विशेष पक्ष आहे त्या ठिकाणी, त्या पक्षातला व्यक्ती विरोध करत होता त्या मीटिंगसाठी.
तर काय चमत्कार झाला माहितीये? त्या मीटिंग मध्ये त्याच्या बापाला तो घेऊन आला होता. चमत्कार काय झाला? तो म्हणला जर बरं झालं नाही तर मग या पास्टरला मी पाहतो. सांगतात ना आजार बरे होतात म्हणून. पहिल्याच दिवशी त्याच्या बापाच्या पोटातली गाठ निघून गेली. त्याने वरती येऊन त्या पक्षाच्या त्या व्यक्तीने साक्ष दिली, येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. तर एवढा मोठा माणूस इतका सिंपल राहू शकतो प्यानो. आमचं जीवन कसं असलं पाहिजे? मी तुम्हाला राहण्याबद्दल बोलत नाही. तुम्ही स्वच्छ कपडे घातले पाहिजेत, चांगलं राहिलं पाहिजे, पण मेकअप खूपच जास्त नको. पुरुष सुद्धा, स्त्रिया सुद्धा प्रभूला आवडेल असं आम्ही राहिलं पाहिजे. आता प्रभू आहे आमच्या जीवनामध्ये. जगातला प्रभू आमच्या मध्ये राहत नाही. आता प्रभू आमच्या मध्ये आहे. आणि म्हणून प्रभूचं कलीसियाकडे लक्ष आहे. चर्च तुमच्याकडे प्रभूचं लक्ष आहे. आणि म्हणून प्रभूनं थोडीला कलीसियाला दोष लावला की तुझ्यामध्ये विचार चालू आहे, त्या स्त्रीला तू तशी करण्यासाठी अनुमती देतोस, तिला रोखत नाहीस. म्हणून परमेश्वराने त्या कलीसियाला दोष लावला. आम्ही चर्च मध्ये जर अशा काही गोष्टी आहेत आम्ही त्याला रोखलं पाहिजे प्यानो. जर आम्ही रोखणार नाही तर प्रभू आम्हाला दोष लावणार. आम्ही तर मी पाहतो ही जी कलीसिया आहे थेसलोनिकेची ही विवेचनानं व्याप्त कलीसिया आहे प्यानो. पहिली कलीसिया त्याच्यामध्ये काय होतं? लॅक ऑफ लव्ह, प्रेम कमी होतं. दुसरी कलीसिया स्मुर्ना, त्याच्यामध्ये काय होतं? फेथफुल ती कलीसिया होती, विश्वासू. तिसरी कलीसिया परगम, त्याच्यामध्ये काय होतं? ती जगाशी हस्तांदोलन करणारी प्यानो होती. जगातल्या पण गोष्टी आणि चर्च मधल्या पण सगळे बरोबर ते ठेवायचे. असं कसं होणार आहे प्यानो? आणि थोडीला आम्ही पाहिली तिथं विचारानं व्यक्त ती कलीसिया आहे. आणि आता जी कलीसिया आहे ती सार्दिस, त्या कलीसियाबद्दल आता आम्ही पाहूया प्यानो. हॅलो, तुम्ही रेडी आहात? आता आम्ही सार्दिस चर्च बद्दल पाहत आहोत. सार्दिस एक 5वं चर्च आहे प्यानो. ओके, आम्ही वाचूया पहिलं वचन, त्यातलं 3रा अध्याय पहिलं वचन. पूर्ण कलीसिया वाचूया, पूर्ण कलीसिया वाचन. 3रा अध्याय पहिलं वचन, पूर्ण कलीसिया वाचन. या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या, जर कोणाला पुढे बसायचं असेल तर बसून घ्या. खुर्च्या रिकाम्या ठेवू नका, इकडे खुर्च्या रिकाम्या आहे. ओके, आम्ही वाचूया 3रा अध्याय पहिलं वचन. सगळेजण कलीसिया वाचूया. 1 2 3. आमेन. वाचूया, बरोबर वाचते. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत. ज्याच्याजवळ देवाचे काय आहेत? 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. आणि 7 तारे आहेत. तो असे म्हणतो. तो असं म्हणतो. आमेन. प्रत्येक पत्राची जी सुरुवात आहे ती खूप चांगली आहे प्यानो. प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आम्ही पाहतो, देवाबद्दलचं प्यानो, आणि त्याच्याबद्दलचं प्रकटीकरण आम्ही पाहतो प्यानो. काय म्हणता या ठिकाणी? सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही. वाचूया. ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत. ज्याच्याजवळ देवाचे काय आहेत? 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. आणि 7 तारे आहेत. ओके, तो असे म्हणतो. असं म्हणतो. ओके, आता या ठिकाणी मी पाहतो कोणाबद्दल सांगत आहे पवित्र शास्त्र? येशू बद्दल प्यानो. ज्याच्या हातामध्ये काय आहे? 7 तारे आणि काय आहे त्याच्याजवळ? 7 आत्मे. 7 हा अतिशय महत्वाचा आकडा आहे प्यानो. 7 या आकड्यासाठी, हा आकडा मिळवण्यासाठी खटपट करू नका. देव ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आलेल्या प्यानो. 7 या आकड्याबद्दल कदाचित मी शेवटच्या वेळेस शेवटच्या कलीसियाबद्दल खूप काही गोष्टी 7 या आकड्याबद्दल सांगेल. माहित नाही सांगतो नाही, पण मला वाटतं मी सांगेल भरपूर काही गोष्टी माझ्याकडे त्यासाठी. तर मी पाहतो की या कलीसियाला पत्र लिहित असताना असं लिहिलं गेलं की सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे व 7 तारे आहेत. देवाजवळ 7 आत्मे आहेत आणि त्याच्याजवळ काय आहेत? 7 तारे. 7 तारे म्हणजे काय? 7 तारे म्हणजे 7 कलीसियांचे दूत प्यानो. तारे म्हणजे काय? 7 तारे म्हणजे 7 कलीसियाचे दूत. आमच्या मंडळीसाठी सुद्धा देवाकडे दूत आहे. हॅलो, होऊ शकते एखाद्या कोणाला तरी येऊन भेटलं पाहिजे. तो दूत येऊन भेटला पाहिजे, कोणाला तरी येऊन सांगितलं पाहिजे मी लाईफ चेंजिंग मिनिस्ट्रीचा दूत आहे आणि मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे. प्रत्येक मंडळीसाठी देवाकडे दूत आहे. हॅलो, तुम्ही आनंदित नाही का? दूत नको आमच्या मंडळीला? मग भूत पाहिजे का आम्हाला? आम्हाला दूत पाहिजे. प्रत्येक मंडळीसाठी देवाने एक दूत नेमलेला आहे. आणि तो दूत काय सांगत आहे की ज्याच्याजवळ 7 आत्मे आहेत आणि ज्याच्याकडे 7 तारे आहेत. 7 आत्मे आणि 7 तारे. 7 तारे म्हणजे 7 मंडळीचे दूत प्यानो. आणि 7 आत्मे कोणते आहेत? तर आम्ही पाहतो येशाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्यामध्ये प्यानो या 7 आत्म्याबद्दल लिहिलेलं आहे. 11वा अध्याय आणि 2रं वचन वाचूया. येशा 11
आणि दुसरं वचन लक्ष करू काय का देवाचं वचन. शैतान वचन चोरण्याचा प्रयत्न करेल. इकडे तिकडे लक्ष लावू नका. हा ओके वाचूया. परमेश्वराचा आत्मा परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा हा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा सुसंकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा व त्याचवर भयाचा राहील. आत्मा त्याचवर राहील. 7 आत्मे आम्ही त्या ठिकाणी पाहतो. परमेश्वराकडे 7 प्रकारच्या आत्म्या आहेत मित्रांनो. आणि हा 7 प्रकारच्या आत्मे आणि 7 मंडळीचे दूत ज्याच्याकडे आहेत तो असं म्हणतो. आता काय म्हणतो ते वाचूया. तो असे म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक हा तुझी कृत्य मला ठाऊक आहे. हा लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. म्हणजेच मंडळीमध्ये जे काही काम घडतं जे काही कृत्य तुम्ही करता ते कोणाला माहित आहे. हॅलो डाऊट आहे काही. तुमच्या शेजारच्याला नाही हो देवाला माहित आहे. हालेलुया. किती छान म्हटलंय की तुझी कृत्य मला ठाऊक आहे. प्रत्येक मंडळीमध्ये काय चालू आहे हे प्रभूला माहित आहे त्यानो. हॅलो कलिसिया आज तुझं आपल्या कलिसियामध्ये काय चालू आहे हे कोणाला माहित नाही पण माझ्या प्रभूला माहित आहे त्यानो. कारण की प्रभूचं लक्ष त्याच्या मंडळीकडे लागलेलं आहे त्यानो. आम्ही कोण आहोत परमेश्वराची वधू. तो कोण आहे आमचा वर. नवऱ्याचं लक्ष नाही का बायकोकडे लागलेलं असतं. 17 वेळेस चेक करून पाहतो कुठं फोन चाललाय काय चाललंय. आणि मग फोन बिझी लागला का सगळं मग ड्युरेशन विचारतो कुठे बाबा कुठं लावला होता तू कॉल काय चाललंय तुझं. त्याचं मंडळीकडे जसं लक्ष आहे आम्ही एकदम विश्वासयोग्य नसताना आम्ही आमच्या पत्नीला कॉल करून विचारतो की बाबा कोणाचा कॉल होता काय नाही. त्याचं मंडळीकडे लक्ष आहे तर तो जिवंत परमेश्वर आहे त्यानो. त्याचं किती आमच्याकडे लक्ष असेल त्यानो. तुम्ही त्याची वधू आहोत त्यानो. हॅलो मी आम्ही ऐकू शकतो. तुम्ही वधू आहात परमेश्वराची. हालेलुया. आणि तो वर आहे तुमचा. तुमच्याकडे त्याचं लक्ष आहे आणि तो म्हणतो की तुमच्या या कलिसियामध्ये जे काही कृत्य चालू आहे ते मला ठाऊक आहे प्रभू म्हणतो. वाचूया पुढं. तू जिवंत आहेस तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात. असं तुझ्याविषयी म्हणतात पण तू मेलेला आहेस. पण तू मेलेला आहेस. कलिसियाला काय सांगतो तू की तू म्हणतो तू जिवंत आहेस असं तुझ्याबद्दल म्हणतात पण तू कसा आहेस मेलेला आहे. म्हणजे सार्दिस जे चर्च आहे त्या चर्चला प्रभू म्हणतो की हे चर्च मेलेलं चर्च आहे. हॅलो डेड चर्च. आम्ही पाहतो की प्रत्येक चर्च बद्दल प्रभू येशू ख्रिस्त बोलत असताना प्रत्येक चर्च बद्दल तो त्याची आराधना करत आहे. काही गोष्टीबद्दल त्याची स्तुती करत आहे आणि काही गोष्टीबद्दल तारणा देत आहे. परंतु या कलिसियाला डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू जिवंत आहेस असं लोक म्हणतात परंतु तू चर्च कसा आहे मेलेला आहे तुम्ही. हालेलुया. चला थोडंसं सार्दिस पर्यंत सार्दिस बद्दल थोडंसं ऐकूया नंतर आपण यामध्ये जाऊया. तर सार्दिस या नावाचा अर्थ काय आहे तर आनंदाचं गीत. नावाचा विरोधाभास आम्ही पाहतो त्याला. आनंदाचं गीत फक्त नाव आहे त्या कलिसियाला. सार्दिस या नावाचा अर्थ आहे की आनंदाचं गीत त्याला. आणि सार्दिस हे चर्च त्यानो थोडीला जे चर्च आहे त्याच्या पण अतिशय जवळ आहे त्याला. आणि हे जे चर्च आहे हे चर्च अतिशय छोटं चर्च आहे. यातली जी मेंबरशिप आहे त्या अतिशय कमी लोकांची आहे. हॅलो तुम्ही माझ्याबरोबर असं पुढे लिहिलं नाही छोटं चर्च असलं ते देवाचं नाही असं लिहिलं नाही त्यानो. सार्दिस ही चर्च आहे ते अतिशय थोडकं चर्च आहे. थोडे लोक आहेत जास्त लोक नाही त्या कलिसियामध्ये. अतिशय थोडके लोक आहेत. आणि हे जे सार्दिस जे शहर आहे ते तिथं सोन्याचा आणि चांदीचा व्यापार होतो ब्यानो. हे चर्च श्रीमंत चर्च म्हणून ओळखला जायचं ब्यानो. सार्दिसचं चर्च म्हणजे या चर्च मध्ये काय आहे पैसा पण भरपूर आहे पण चर्च मेलेला आहे. हालेलुया. सार्दिस चर्च प्रभू तो जगाच्या दृष्टीने ते जिवंत आहे परंतु ते चर्च कसं आहे मेलेलं चर्च आहे. डेड चर्च आहे. त्या ठिकाणी पैसा आहे. अनेक लोक म्हणतात ना पैसा जर चर्च मध्ये नसला तर समजायचा प्रभू त्या ठिकाणी नाही. किती मूर्खपणाचं स्टेटमेंट आहे. अनेक लोक म्हणतात ना प्रभू ज्या चर्च मध्ये पैसा नाही ना त्या चर्च मध्ये प्रभूच नाही. असं कुठे लिहिलेलं आहे त्यावर. हे चर्च श्रीमंत चर्च होतं त्यावर. खूप पैसा या चर्च मध्ये होता. सोनं चांदी यांचा व्यापार या शहरामध्ये चालायचा आपल्याला. परंतु बायबल सांगतं प्रभू या कलिसियाबद्दल बोलत आहे की तुझ्याविषयी लोक असं म्हणतात की तू जिवंत आहे पण तू कसा आहेस मेलेला आहेस. चर्च मेलेला नसावा. हालेलुया. चर्च आज तुमच्यासाठी प्रभू संदेश सांगत आहे की जे चर्च आहे ते प्रभूला कसं पाहिजे जिवंत चर्च पाहिजे. जिवंत मंडळी देवाला हवी आहे प्यानो. मेलेलं चर्च नको. प्यानो चर्च जगाच्या दृष्टीने जिवंत आहे परंतु ते चर्च आत्म्यामध्ये मेलं होतं प्यानो.
हालेलुया. शरीरानं फक्त सगळे लोक येऊन बसायचे, पॉश एकदम टकाटक, परंतु आतमध्ये त्यांच्यात जीवन नाहीये, ख्रिस्त त्यांच्यामध्ये नाहीये. मग त्यांच्यामध्ये काय राज्य करत होता? मृत्यू त्यांच्यामध्ये राज्य करत होता. प्रभूचा आत्मा त्या लोकांमध्ये नव्हता. प्यानो ओके, मी मृत्यू या शब्दाबद्दल तुम्हाला सांगेल. प्यानो आम्ही एखादा माणूस जर थंतर कापते समजा मारायच्या टायमाला असा, आपण काय म्हणतो त्याचा जीव जात नाही की, पण एकदा का मेला, शांत पडला, आपण म्हणतो मेला. चर्चला प्रभू काय म्हणत आहे? मृत चर्च, मेलेलं चर्च. म्हणजेच त्याच्यातला जो आत्मा होता तो आत्मा निघून गेला. लक्षपूर्वक आहे का कलिसिया? त्या चर्च मध्ये आत्मा नव्हता. कोणता आत्मा? पवित्र आत्मा, देवाचा आत्मा त्या चर्च मध्ये काम करत नव्हता. ती मंडळी आत्म्याविरहित आपलं जीवन जगत होती. प्रियानो हालेलुया. समजते कलिसिया तुम्हाला काय बोलत आहे मी? तुम्ही देवाची लोक आहात, देव तुमच्यावर प्रेम करतो. प्रियानो हो, पण देवाला तुमचं जे चर्च आहे ते जिवंत चर्च असलं पाहिजे. कलिसिया मेलेली प्रभूला आवडत नाही. बायबल सांगताना ती चर्च कसं झालं होतं? मृत झालं होतं. आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो ना की देवाने दिलेला आत्मा, देवाने दिलेलं जे शरीर आहे ते मातीला माती मिळणार आहे, पण देवाने दिलेला आत्मा कुठे जाणार आहे? पुन्हा देवाकडे जाणार आहे. हे चर्च डेड होतं, मेलेलं चर्च. म्हणजेच या चर्च मध्ये आत्मिक जीवन नव्हतं. प्यार म्हणजे हे चर्च आध्यात्मिक दृष्टीनं मेलेलं चर्च होतं. आमचं चर्च मेलेलं नसावं. प्यार आमच्या चर्च मधला प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्यानं भरला असला पाहिजे. प्यानो त्याला देवाविषयीचं ज्ञान असलं पाहिजे, पवित्र शास्त्राविषयीचं ज्ञान असलं पाहिजे त्याला. प्यानो आणि त्याचं जीवन बायबलमध्ये लिहिलंय त्या प्रकारे त्या व्यक्तीचं जीवन असलं पाहिजे. प्यानो सार्दिस ही कलिसिया, या कलिसियाला प्रभू माहित होता, पण ते देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नव्हते. म्हणून प्रभूचा आत्मा त्या कलिसियामध्ये राहत नव्हता. प्यानो प्रभूचा आत्मा त्यांच्यातून निघून गेला होता. म्हणजे प्यानो एक चर्च डेड झालं होतं, मेलेलं चर्च झालं होतं. कलिसिया देवाची इच्छा आहे की चर्च मेलेलं नसावं. हालेलुया. देवाची इच्छा आहे की त्याची मंडळी जिवंत असावी. देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडळीमध्ये त्याचं आध्यात्मिक काम व्हावं. प्यानो त्याच्या आध्यात्मिक गोष्टी मंडळीमध्ये पाहायला मिळाव्यात, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून चर्च मेलेला असू नका, तर चर्च जिवंत असलं पाहिजे. देवाची मंडळी ही जिवंत असावी, ही त्याची इच्छा आहे. प्यानो आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं प्यानो की मेलेल्या चर्च समान आम्हाला बनायचं नाही. आमचं चर्च जिवंत चर्च असलं पाहिजे. प्यानो हालेलुया. आम्ही आमेन ऐकू शकतो का? सार्दिस मध्ये जायचं आम्हाला. आज सार्दिस मधले लोक बाहेर आहे. प्यानो हालेलुया. सार्दिस मध्ये थांबू नका त्या कलिसियामध्ये. वाचूया पुढे काय म्हणलं? जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही. पुन्हा एकदा वाचूया, परत एकदा त्याच्या अगोदरच वचन. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास. तू कसा आहेस? मेलेला आहेस. म्हणून तू काय हो? जागृत हो. आज जागृत होण्याची गरज आहे. प्यानो या कलिसियामध्ये काय नव्हतं? प्रभू नव्हता. प्यानो प्रभूचा आत्मा या कलिसियामध्ये नव्हता. हे चर्च डेड झालेलं चर्च होतं, मेलेलं चर्च होतं. कलिसिया देवाची इच्छा अशी आहे की तुमची आणि माझी जी कलिसिया आहे ही कलिसिया मेलेली नसावी, तर प्यानो जिवंत कलिसिया असावी. हालेलुया. प्रभू आमच्यामध्ये पाहिजे. प्यानो प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये पाहिजे. जर प्रभूचा आत्मा आमच्यामध्ये नाही तर काय उपयोग आहे हो त्या चर्चचा? प्रभू नाही तुमच्यामध्ये, तुम्हीच येता, वाद्य कुठवता, छाया वाजवता, ओरडता आडता, प्रभूच नाही तुमच्यामध्ये, काय उपयोग आहे? आत्मा नाहीये तुमच्यामध्ये. आणि सार्दिसचं चर्च असंच होतं. प्रियानो देव नाही तर काय उपयोग आहे हो प्रियानो आमच्या जीवनामध्ये? येशू जर नाही कलिसियामध्ये तर त्या कलिसियाचा काहीच उपयोग नाही. प्रियानो आणि म्हणून येशू आमच्या कलिसियामध्ये असला पाहिजे. प्रियानो येशू आमच्या मंडळीमध्ये असला पाहिजे. देवाशिवाय काय हो आम्ही? काहीच नाही. आम्ही गीत गातो ना, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, जो भी हूँ मैं मसीहा तेरे कारण हूँ, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, तेरे बिना
प्रेमाशिवाय काहीच नाही प्रियानो. ये दुनिया के सपने सब दोस्त अपने सबसे निराशा पाई. ये दुनिया के सपने सब दोस्त अपने सबसे निराशा पाई. यीशु ही सच्चा साथी मेरा है. यीशु बिना मैं कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. तेरे बिना मैं कुछ भी नहीं. आ थोडंसं चुकीचं मी गायलं, मला माहित नाही, खूप दिवसापूर्वी गायलं होतं. प्रभू महान आहे प्रियानो. ज्या कलिसियामध्ये प्रभू नाहीये प्रियानो, ती कलिसिया काय कामाची प्रियानो. कलिसियामध्ये एक प्रभू असला पाहिजे प्रियानो. ही कलिसिया डेड आहे बिकॉज देयर इज नॉट लाईफ. तिथं जीवन नाहीये कारण की येशू त्या कलिसियामध्ये नाही प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून आमच्या कलिसियामध्ये येशू असणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे प्रियानो. साधीच कलिसिया ही मृत कलिसिया म्हणून येशूने घोषित केली. मेलेलं चर्च. काय चर्चचं नाव आहे? मेलेलं चर्च. आम्ही चर्चचे वेगवेगळे नाव देतो. या चर्चला नाव दिलं प्रभूने, मेलेलं चर्च. तुम्ही काय म्हणता चर्चला यापेक्षा प्रभू तुमच्या चर्चला काय म्हणतो ते अतिशय महत्त्वाचं आहे प्रियानो. हालेलुया. आमचं चर्च मेलेलं नसावं तर जिवंत आमचं चर्च असावं प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू या कलिसियाला सांगत आहे की तुला लोक म्हणतात की तू जिवंत आहे पण तू कसा आहेस? मेलेलं चर्च आहेस. आम्ही पाहतो मत्तईचं शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि 27 ते 28 वचनामध्ये मी पाहतो. मत्तई 23 27 ते 28 वचन वाचूया. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. हा प्रभू म्हणत आहे अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो. काय म्हणत? कोण बोलत आहे? येशूच बोलत आहे का? काय बोलत आहे प्रभू? अहो शास्त्रांनो, पुरुषांनो आणि काय म्हणतो? ढोंग्यांनो. किती कडक बोलतो ना येशू. शास्त्री पुरुष लोकांना अशी हिंमत आहे का तुम्हाला कोणाला बोलायची प्रियानो? येशू म्हणजे अहो शास्त्रांनो, पुरुषांनो, ढोंग्यांनो. हा वाचूया. तुमची केवढी दुर्दशा होणार. तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. हा प्रभू त्यांना म्हणत आहे की तुम्ही कशा आहात? चुना लावलेल्या कबरेसारखे आहात. ओके वाचूया. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात. हा त्या बाहेरून कसे दिसतात? सुंदर दिसतात. परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. कबर कशी असते? बाहेरून एकदम सजवलेली. आम्ही म्हणतो नेवासावरून आणलं आपण मटेरियल.
आणि चांगली कबर बांधली. तुम्ही ती कबर किती पैशाची बांधा प्यानो, काय जो व्यक्ती मेला तुमचा तो परत येणार आहे. परंतु हा फक्त लोकांसाठी देखाव्याचा एक इश्यू, एक भाग आहे प्यानो. आम्ही कबर खूप मोठमोठ्याला बांधतो, चांगली गोष्ट, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने आणखी मोठ्याला बांधा, काही प्रॉब्लेम नाही प्यानो. परंतु ज्या कबरेमध्ये जो व्यक्ती तुम्ही टाकलेला आहे त्या कबरेमध्ये आता काय शिल्लक आहे? फक्त त्याचा सांगाडा दुर्गंधी, काही शिल्लक नाही. बायबल सांगतं की माती, शरीर आमचं जी माती आहे ते मातीला मिळणार आहे, परंतु देवाने दिलेला आत्मा पुन्हा देवाकडे जाणार आहे. आम्ही मेला संपलो सगळं काही. मी काल एका दुकानामध्ये होतो, माझे मिसेस आणि मी, आणि तिथं पाहिलं छोट्याशा एका दुकानामध्ये आम्ही 2 जण होतो, आणि तिथून काय केलं, एक मोठी गाडी ॲम्ब्युलन्स आली, तिथे थांबली. आता म्हटलं ती म्हातारी मेलेली आहे, तिला डायरेक्ट घेऊन जायचं त्यांनी स्मशानभूमीमध्ये. तिचं घर दुसरीकडे होतं, त्या घरापुढं आणलं, तिथं थांबवलं आणि म्हटलं तिथून एक खाली का उतरते. तर त्या दुकानदाराने मला सांगितलं की साहेब, ती जी मेलेली तिसरी आहे ना, तिच्या मुलाचं दुकान आहे इथं, किराणा दुकान, आणि मग जाता जाता त्या किराणा दुकानात तिला घेऊन जायचं, व्हिजिट द्यायची किराणा दुकानात. माझे विचार होते, मी त्याला विचारलं जिवंत असताना तिला कधी आणलं का होती किराणा दुकानामध्ये? तुम्ही कधीच नाही. मग पण मेल्यावर काय पाहणार आहे ती? काय करायचं ते जिवंत असतानाच करा. तुमचे आईबाप एकदा मेले ना, रडू नका, सोडून द्या, त्याच दिवशी सोडून द्या. ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुढं, रडा आहे त्या दिवसापुढे, सोडून द्या. जिवंत असताना काय त्यांची सेवा करायची तेवढी करा. मेल्यावर परत रडत बसू नका. मला ढोंगी लोक आवडत नाहीत. मेलेला असताना, जिवंत असताना तुम्ही त्यांना पाहत नाही आणि मेल्यावर रडता तुम्ही त्यांच्यासाठी, काय उपयोग आहे? कशाला रडता मेल्यावर? लोकांना दाखवायला खूप दुःख झालं तुम्हाला. जिवंत असताना त्यांची सेवा करा, आश्रूच आले नाही पाहिजे. तुम्ही उलट असं म्हटलं पाहिजे, माझं सगळं कर्तव्य मी केलंय, जे माझं बेस्ट होतं ते मी आई वडिलांसाठी केलंय. असं जीवन आमचं असलं पाहिजे. त्याला मी पाहतो जे सार्डिस चर्च आहे ते दिसताना बाहेरून या चुना लावलेल्या कबरेसारखं दिसत आहे. चुना लावलेली कबर कशी दिसते? एकदम भारी पांढरं शुभ्र सगळं काही, पण आतमध्ये काय? हाडं, मृत गोष्टी आहेत. तशीच सार्डिस कलिसिया आहे. बाहेरून दिसताना लोक म्हणतात, वाह लय मोठं चर्च आहे ना, हा खूप छान कलिसिया आहे, किती लोक भारी भारी इथे येतात, इतकी त्या गाड्या लागतात, असं होतं तसं, हा खूप भारी चर्च आहे. भारी चर्च, चुना लावलेली कबर. बायबल सांगतं. ओ प्रियानो, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की त्या चर्च मध्ये, सार्डिसचं जे चर्च होतं, दिसताना लोक म्हणायचे सजीव चर्च आहे, पण बायबल सांगतं येशू म्हणतो ते मेलेले चर्च आहे. बास तिचा हड्ड्या शिल्लक आहे, काहीच नाही त्या चर्चमध्ये. सार्डिसच्या चर्च समान प्रियानो कुठल्याही चर्चची अवस्था होता कामा नये. प्रियानो, देव मंडळीवर प्रेम करतो. प्रियानो, प्रत्येक व्यक्ती, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला देवाला बोलवलेला आहे. तुम्ही असेच आले नाही या ठिकाणी. आम्ही केवळ माध्यम आहोत तुम्हाला कॉल करण्यासाठी. किती लोकांना कॉल करतो आम्ही, पण काही थोडकेच येतात. बायबल सांगतं ना, बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले. आता हे तुम्ही बोलवले, त्याच्यातून निवडलेले किती आहेत ते देवालाच माहिती आहे. ज्यावेळेस रॅप्चर होईल, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस किती लोक वरती जातील, किती खाली राहतील. प्रियानो, एखाद्याचा मुलगा खाली राहिला, वरतून बोंबलत बसायचा, अरे वरती वरती. येशू म्हणले, अरे मीच त्याला खाली ठेवले, राहू दे, त्याला जगले प्रिय वाटत होतं. अनेक लोकांना काम एवढं प्रिय वाटतं की रविवारी ते चर्चला येत नाही, आणि तरी त्यांना काय वाटतं, माझा येशू आला ना, रॅप्चर होणार कलिसिया बरोबर. कसं होणार आहे रॅप्चर तुझं? तू चर्चला जर महत्व देत नाही, इथं जी तालीम करतात ती महत्वाची आहे, त्याच्यावर तुमचं पुढचं जीवन अवलंबून आहे. प्लॅन हॅलो, एबीसीडी जी आम्ही शिकत आहोत ती या चर्चमध्ये शिकत आहोत. तिथं गेल्यानंतर प्लॅनो आम्हाला त्या गोष्टी आल्या पाहिजे करता. आम्हाला स्वर्गात कशासाठी जायचंय? स्तुतिस्तवन करण्यासाठी. जर तुम्हाला इथं स्तुतिस्तवन आलं नाही तर स्वर्गात कशाला प्रभू तुम्हाला घेणार आहे? प्लॅनो खालीच राहा मावशी. आमेन. आणि म्हणून चर्चला महत्व दिलं पाहिजे. प्लॅनो चर्च आमच्यासाठी प्लॅनो म्हणजे आनंदाची गोष्ट असली पाहिजे प्रत्येक रविवारी. प्लॅनो हालेलुया. हे चर्च मेलेलं चर्च होतं. प्लॅनो दिसत होते लोक चर्चमध्ये, पण चर्च मध्ये देवाचा आत्मा काम करत नव्हता. देवाच्या प्रिय लोकांनो, चर्च मध्ये प्रभूच्या आत्म्याने काम केलं पाहिजे. प्लॅनो लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टेस्टमनी असल्या पाहिजेत. सगळ्यात टेस्टमनी महत्वाची आहे की देवानं लोकांचं जीवन बदललं. प्लॅनो ही सगळ्यात महत्वाची टेस्टमनी आहे की तो शैतानाच्या मार्गामध्ये होता, तेच त्याने सोडलंय, आणि आता प्रत्येक रविवारी तो चर्चला येत आहे आणि प्रभूचं जसं बायबलमध्ये लिहिलंय त्या प्रकारे तो आपलं जीवन जगत आहे. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. पण अनेक लोकांना वाटतं माझी ताप बरी झालेली आहे, मोठा चमत्कार आहे. तो चमत्कार नाही, कारण हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कारण बायबलमध्ये असं लिहिलं नाही कुठं एखादा ताप असलेला व्यक्ती जर बरा झाला तर स्वर्गात दूत नसतात असं लिहिलं नाही. पण बायबल सांगते की स्वर्गात जर एक आत्मा
देवाचं जरी इथं खाली तारण झालं तर स्वर्गात लाखो देवदूत आनंद करतात प्रियानो. हालेलुया. स्वर्ग आनंद करतं पूर्ण एका व्यक्तीचं तारण झालं तर. आणि म्हणून महत्वाचं आहे प्रियानो, चर्च मध्ये प्रभू पण असणं महत्वाचं आहे प्रियानो. हो प्रियानो, आमचं जीवन बदलणं महत्वाचं आहे. जर प्रभू ज्या व्यक्तीचं जीवन बदलतो प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा जो चमत्कार आहे त्याने जीवन बदललं. देवाने त्याचं जीवन बदललं. सार्डिस मधले जे लोक होते प्रियानो, ते या प्रकारचे लोक नव्हते. त्यांचं जीवन मृत होतं. म्हणजेच काय, अंधकाराची कामं त्या लोकांच्या जीवनामध्ये होती. चर्च, अंधकाराची कामं आमच्या जीवनामध्ये नको आहे. आम्ही चर्च मध्ये येतो तर आता आम्ही त्या जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत. जुना पाप आम्ही त्याला टाटा बाय बाय केलं पाहिजे प्रियानो. आता ख्रिस्ताबरोबर तुमची सहभागिता आहे, बलियाराशी तुमची सहभागिता नाहीये प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून जर ख्रिस्ताची तुमची सहभागिता आहे ख्रिस्ताशी, तर त्याच्यानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे. आता प्रभू या चर्चला म्हणत आहे की तू काय हो, जागृत हो. वाचलं ते वचन, जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझी पाहण्यात आली नाही. आता काय म्हणत आहे प्रभू इथं, जागृत हो आणि जे मृताच्या लागास किंवा पंथास आहेत त्यांना काय कर. हॅलो, लक्षपूर्वक आहे का. त्या चर्च मध्ये काही लोक राहिले होते, आणखी त्या मार्गाला जायचे, वाईट मार्गाला जायचे. आणि म्हणून प्रभूचं हृदय पहा की तो म्हणतो जे लोक मरणाच्या पंथास आहेत तिकडे चालले त्यांचा मार्ग, तू काय कर, त्यांना सावरून धर, जाऊ देऊ नको तिकडं. कलिसिया आमची जबाबदारी आहे. एखाद्या व्यक्ती वाईट गोष्टीकडे चाललाय तर त्याला रोखणं ही आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे. पास्टरचंच हे काम नाही तर चर्च मधल्या प्रत्येक व्यक्तीचं ते काम आहे. हालेलुया. पण आम्हाला तारणाबद्दल त्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही, आमचं बाकीच्या गोष्टीकडे लक्ष असतं. आत्म्याचं तारण होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यासाठी झटणारं कोणी नसतं. पालकाला प्रश्न कोणी विचारत नाही, पालक तुमच्यासाठी काय मदत करू, किती लोक तारण होत नाही लोकांचं, मी काय केलं पाहिजे, मी आत्म्याचं तारण करण्यासाठी काय करू, ते कोणी विचारत नाही. पालकाला सतरा क्वेश्चन विचारून टाकणार, तुम्ही काय करता, काय नाही करत. प्रियानो, तुम्ही देवाच्या बरोबर प्रियानो, जर तुम्हाला जीवन जगायचं तर तुमचं सोल प्रियानो, अनेक लोक तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणले पाहिजेत प्रियानो. हालेलुया. या ठिकाणी सांगत आहे की जे मृत होत असलेले जे लोक आहेत त्यांना काय कर, सावरून धर, त्यांना मरू देऊ नको. म्हणजेच त्या वाईट मार्गाला त्यांना जाऊ देऊ नको, तर त्यांना काय कर, तू वाचव, त्यांच्यामध्ये जीवन येऊ दे प्रभू येशू ख्रिस्ताचं. हालेलुया. किती छान संधी देत आहे त्या कलिसियाला. कलिसिया आमच्या चर्च मध्ये सुद्धा जे लोक मरणाच्या पंथास म्हणजे वाईट मार्गाला चालले तर त्यांना आम्हाला रोखायचं काम करायचंय. ती जबाबदारी त्यांना आम्ही हुक लावलं पाहिजे की बाबा करू नको त्या गोष्टी, नका करू या गोष्टी, आम्ही त्यांना हुक लावलं पाहिजे. ओके, पुढे वाचूया. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाही, म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर, ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. प्रभू या कलिसियाला पश्चाताप करण्याबद्दल सांगत आहे. पहिली गोष्ट त्यांना जागृत होण्याबद्दल सांगत आहे. जागृत हो म्हणतो कलिसिया. किती छान म्हणलेलं, जागृत हो कलिसिया. आज सध्या खूप एक मेसेज येतो ना, जागरूक हो ग्राहक. काय करे, हा संदेश महत्वाचा आहे कलिसियासाठी. कलिसियाला प्रभू म्हणताय जागृत हो. म्हणजेच काय, ही कलिसिया झोपलेली आहे, मृत आहे. त्यामुळे जागृत असणं याचा अर्थ कसा, ती कलिसिया जागृत आहे जी कलिसिया प्रभूची येण्याची वाट पाहत आहे. हालेलुया. म्हणजे ते सार्डिस चर्च होतं, ते देवाच्या येण्याची वाट पाहत नव्हतं. आमेन. हॅलो, समजतं तुम्हाला काय म्हणतो मी? हे चर्च देवाच्या येण्याची वाट पाहत नव्हतं, हे त्यांच्या गोष्टीमध्ये बंद होतं प्रियानो. आणि म्हणून प्रभू या कलिसियाला म्हणत आहे की जागृत हो. प्रियानो, आम्ही कलिसिया काय करत आहोत, देवाच्या येण्याची वाट पाहत आहोत प्रियानो. कोण येणार आहे आम्हाला घेण्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो. कुठे घेऊन जाण्यासाठी येणार आहे प्रियानो? स्वर्गात घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. ही कलिसिया जागृत नव्हती, तिला प्रभू म्हणाले जागृत हो. म्हणजेच काय, ही कलिसिया देवाच्या येण्याची वाट पाहत नव्हती. प्रियानो, आमची कलिसिया अशी असली पाहिजे, येशूच्या येण्याची वाट पाहत असणारी. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला आणि मला वेद लागले पाहिजेत की तो परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येत आहे. हालेलुया. ही वेद लागलेली कलिसिया आमची असली पाहिजे. म्हणून चर्च जागृत राहा, येशू आम्हाला नेण्यासाठी येत आहे, तिकडे आता तुमचं लक्ष लागलं पाहिजे. हालेलुया. तुमचं लक्ष जगातल्या गोष्टीकडे नाही. ओ प्रियानो, कलिसियाच्या पत्रामध्ये म्हटलंय आपलं लक्ष काय कर, वरील गोष्टीकडे लावा. हालेलुया. हा समय आहे, वरील गोष्टीकडे आपलं लक्ष लावा. प्रियानो, वरतून प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी तयारीत असलं पाहिजे. तयारीत असलेली कलिसिया तुम्ही बनलं पाहिजे. ही कलिसिया तयार नव्हती प्रभूच्या आगमनासाठी.
झाली. आज तुम्ही आणि मी प्रियानो येशूच्या आगमनासाठी तयार असलेले लोक असले पाहिजे. हालेलुया. जर येशू आला तर आज या कलिसियाचं रॅप्चर झालं पाहिजे. या कलिसियातील प्रत्येक व्यक्ती देवाच्या महिमेमध्ये गेला पाहिजे, उचलला गेला पाहिजे प्रियानो. हालेलुया. आज या शेवटच्या काळामध्ये या मंडळीच्या शिक्षणाच्या अध्यायाची खूप गरज आहे प्रियानो. अध्ययन त्याचं झालं पाहिजे प्रियानो. आणि म्हणून देवाने मला सांगितलं की तू आता चर्चला हे बाकीचे संदेश नको शिकू, आता मंडळीबद्दल शिकव. आणि म्हणून 1 महिन्यापासून आम्हाला मंडळीबद्दल पाहत आहोत, कारण की येशूने सांगितलं जे काही घडणार आहे त्याविषयी तू त्यांना काय कर, सचेत कर, जागृत कर. त्या कलिसियाला सांगितलं की जागृत हो आणि काय कर, पश्चाताप कर. आम्ही पश्चाताप करणं महत्वाची गोष्ट आहे त्याला. पश्चाताप जर आम्ही करणार नाही तर आमचा नाश होणार आहे. विचार करा, कलिसियातले काही लोक वरती गेले, काही लोक खाली राहिले. कसं राहील दृश्य सांगा. प्रत्येक व्यक्तीच कारण झालं पाहिजे प्रियानो. कलिसियातील लहानातील लहान सुद्धा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये उचलला गेला पाहिजे प्रियानो. हालेलुया. येत आहे येशू तुम्हाला आणि मला नेण्यासाठी प्रियानो. हो प्रियानो, मी तयारीत असलं पाहिजे. ही कलिसिया जागृत नव्हती प्रियानो. आम्ही जागृत कलिसिया असली पाहिजे. येशूच्या येण्याची वाट पाहणारी कलिसिया. आम्ही गीत गातो ना ते, आ रहा है शयनशाह आ रहा है, बादशाह आ रहा है, वो आ रहा है, आ रहा है, आ रहा है, आ रहा है, शयनशाह आ रहा है, बादशाह आ रहा है, वो येणार आहे तो तुम्हाला आपल्या घेण्यासाठी. आणि म्हणून आम्ही तयार असलं पाहिजे प्रियानो. जायचं का निळ्या आकाशाच्या पलीकडे? जायची इच्छा आहे, परंतु जग सुटत नाही. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. यीशु बादलों पर, उसको देखेंगे जरूर. यीशु बादलों पर, यीशु बादलों पर, उसको देखेंगे जरूर. यीशु बादलों पर, वो भी देखेंगे जीवों ने उसको छेड़ा, देखेगा सारा जहां. वो भी देखेंगे जीवों ने उसको छेड़ा, देखेगा सारा जहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहाँ. प्रेज द लॉर्ड. त्या निळ्या आकाशाच्या पलीकडे स्वर्ग आहे, तिकडे आम्हाला जायचंय. आमेन. प्रेज द लॉर्ड. तिकडे जाण्याची तयारी केली पाहिजे आम्ही. हे जग एवढं आवडू देऊ नका प्रियानो की येशू आल्यानंतर तुम्ही कुठेतरी असायचं, तुम्ही राहायचे आणि कलिसिया उचलली राहायची. आमेन.
त्यानं कसं दृश्य असेल एकदा विचार करा प्रियानो, की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस कलिसिया उचलली जाणार आहे. कसं दृश्य असेल विचार करा. काही जे लेकरं खाली राहतील, काही जे लेकरं जातील, आई वडील खाली राहतील, ते वरतून पाहतील, डॅडी काय केलं तुम्ही. तर देवाच्या प्रिय लोकांनो, हा तयारीचा समय आहे. मंडळीला प्रभू हे चर्चला हे लेटर प्रभू यासाठी लिहित आहे की चर्चनं जागृत असावं प्रियानो, कारण की त्याच्या येण्याची आता वेळ झालेली आहे प्रियानो. तुम्ही वाट पाहता त्यापेक्षा त्याचं तारण आता नजदीक येऊन ठेवलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून या तयारीच्या दिवसामध्ये तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. देव आहे की नाही या जगामध्ये? आमचा विश्वास आहे. नाहीतरी कोविडच्या वेळेस लय लोकांचा विश्वास बसला देव आहे. कधी जग बंद होऊ शकतं का? माझ्या देवाने सगळं जग बंद केलं प्रियानो. पशु पक्षी सुद्धा शांत बसायचे झाडावर, चल पण नाही, फक्त एकच आवाज सायरनचा, आणि तो आवाज आला म्हणजे इकडे धडकी भरायची. जर चालली गाडी तिकडून समजा रस्त्यावरून दरवाजा लावून बसायचे, नको बाबा व्हायरस यायला इकडं. काय 3 वर्षामध्ये किती हाल झाले प्रियानो. सगळं विश्व देवाच्या कंट्रोल मध्ये आहे प्रियानो. जो पण आजार आला त्याच्यावर परफेक्ट औषध मिळालं नाही प्रियानो. रेमडेसिवीर हे त्याच्यावरच औषध नाहीये प्रियानो. अमेरिका सारख्या प्रियानो देशाने आमच्याकडून पॅरासिटामॉल मागून घ्याव्यात प्रियानो. विचार करा, एवढा विकसित देश पॅरासिटामॉल आमच्या भारतातून मागून घेतला. एवढंच नाही, दम दिला त्यांनी. जर आम्हाला तुम्ही पॅरासिटामॉल दिला नाही, मग आम्ही असं करू तुमच्या देशाला. विचार करा, त्याच्यावर परफेक्ट औषध कुठंच मिळालं नाही, अद्यापही नाही प्रियानो. काय परमेश्वर आहे, सगळं विश्व त्यानं थांबवलं प्रियानो. असाच एकदा येईल प्रियानो. आणि त्याचा सायरन या गाडीचा सायरन सारखा सायरन नसेल. बायबल सांगतं पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 20 करार ते प्रियानो, तसं त्याचं येणं होणार आहे प्रियानो. हो, बायबल सांगतं की ते देवदूत प्रियानो, ते ट्रम्प त्या तुताऱ्या वाजवणार आहेत प्रियानो. विचार करा, मोठाले करणे ते वाजवणार प्रियानो. आणि मग माझा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्यासाठी येणार आहे प्रियानो. कसं असेल ते दृश्य प्रियानो. विचार करा प्रियानो, की येशू जर आला तर काय माझं रॅप्चर होईल का? मी जाईल का? आणखीन आम्ही म्हणतो नाही प्रभू, आता पुढच्या महिन्यापर्यंत मी हे पाप ठेवतो, मी हे सोडून देतो नंतर पुढच्या महिन्यामध्ये. एखादा म्हणतो नाही एवढ्याच वर्षी फक्त वास. एका बाजाराला मी म्हटलो तुमचं चांगलं जीवन होतं, तुम्ही असं का वागत आहे? त्याने सांगितलं फक्त एवढं काम झालं माझं का सगळं मी सोडून देतो. ते काम पण होत नाही येशू येईपर्यंत. हा काय निघत नाही त्याच्यातून बाहेर. देवाच्या प्रिय लोकांनो, आताच आम्ही सगळ्या मृत गोष्टी टाकून दिल्या पाहिजेत. हे चर्च मेलं होतं कारण की जुन्या गोष्टी या चर्च मधल्या लोकांच्या जीवनामध्ये होत्या प्रियानो. चर्च आम्हाला बदललं पाहिजे. आम्ही जागृत कलिसिया असली पाहिजे. येशूची वाट पाहणारी कलिसिया हे आमच्या कलिसियाचं नाव असलं पाहिजे. येशूची वाट पाहणारी कलिसिया. आता हा समय आहे, आम्ही कोणाची वाट पाहावी नाही, आम्ही देवाची वाट पाहावी. आम्ही वाट पाहतो ना, कोणतरी नातेवाईक येणार आहे आज घरी, मग जेवण त्याच्यासाठी तयार करून ठेवतो. अहो सोडा ते, आता देवाची वाट पहा. अनेक लोकांना रविवारीच पाहुणे येतात. आमच्या घरामध्ये, आमच्या पूर्ण आरोळी फॅमिलीमध्ये आमचे पाहुणेच बंद झाले यायचे. रविवारी येतच नाही, कोणीच येत नाही. कारण की माझ्या आई वडिलांनी त्यांनी एक सिस्टीम लावून ठेवलेली आहे. रविवारी किती मोठा पाहुणा आला तरी त्याला चर्चला घेऊन जायचं. आणि हे बहादर चर्चला एकदा 2-2.5 तास एकदा रेंगाळे तर पुढच्या वेळेस चुकूनही ते रविवारी येत नाहीत. नको, त्यांचा रविवार खूप बिझी शेड्यूल असतं. पण आम्ही किती कॉम्प्रोमाइज करतो ना जगाशी. आम्ही होतो नाही नातेवाईक आले मी घरी राहतो. अरे नातेवाईक तुला स्वर्गात घेऊन जाणार आहे का? रविवारी आमचं चर्च कधी उडवलं नाही पाहिजे. देवाच्या चर्चशी तडजोड करू नका प्रियानो. रविवार तुम्ही चर्च मध्ये असलं पाहिजे. एक विश्वास करा व्यक्ती चर्च मध्ये असला पाहिजे प्रियानो. नातेवाईकाला सुद्धा शिस्त लावा. रविवारी त्यांनी आलं नाही पाहिजे घरी. आमच्या आरोग्य परिवारामध्ये खूप पाहुणे यायचे. पण जसं आम्ही प्रभूला जीवन दिलं प्रियानो, रविवारी आमची तर कधीच पाहुणा सापडणार नाही तुम्हाला. आणि जर सापडला तर दुपारपर्यंत उपाशी मेला समजायचं. 12-1-3 वाजेपर्यंत त्याला जेवण नाही मिळणार. आमच्या घरामध्ये तुम्ही आज आले ना, तुम्हाला कोणाला जेवण मिळणार नाही. रविवारचं जेवण नसतं. इथून जाताना काहीतरी थोडासा नाश्ता केला तर, नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी 6-7 वाजता आमचं जेवण असतं. आम्ही रविवारी जेवण नसतं आमच्या घरामध्ये. आणि म्हणून चुकूनही पाहुणा येत नाही कोणी. एकदा 3 वाजेपर्यंत आणले उपाशी ते कधी येत नाहीत. देवाला महत्व दिलं पाहिजे त्यांना. पण आम्ही असे लावून ठेवले लोकांना ना, रविवारीच येतात. मग रविवारी आपण सहज म्हणून टाकतो नाही ते आले ना म्हणून चर्चला जमलं नाही. अहो हे उत्तर तुम्ही देवाला देणार आहेत का? देवापेक्षा तुमच्या जीवनामध्ये महत्वाचा कोण आहे? प्रभू आमच्यासाठी महत्वाचा असला पाहिजे. आणि म्हणून देवाचे लोक रविवारी चर्च मध्ये असले पाहिजे. हाच त्या चर्चचा जिवंतपणा आहे. हे जिवंतपणा आहे त्या चर्चचं, की त्या चर्च मधला व्यक्ती घरी कधीच राहणार नाही. त्याला कोणी किती जरी म्हणतो मी तुला एवढे पैसे देतो, असं करतो तुझ्यासाठी, पण तो घरी कधी राहणार नाही. तो चर्च मध्ये असणार. हेच त्या कलिसियाचं जिवंतपणा आहे. आज तुम्ही या चर्च मध्ये आहात, हे त्या चर्चचं जिवंतपणा आहे. हालेलुया. तो प्रभू जो आत्मा आहे तो तेव्हा तुमच्यामध्ये असला पाहिजे.
देवाचे लोक स्पार्किंग लोक असले पाहिजेत. पास्टर बेबीच्या देठापासून प्रचार करतो, पण तरी कलिसिया अशी बसलेली मेलेली कलिसिया आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नुसता गजर झाला पाहिजे प्यानो. ती कलिसिया जिवंत मंडळी आहे आणि अशाच मंडळीला नेण्यासाठी प्रभू येणार आहे. तुम्ही पाहताल बाकीच्या कलिसिया उचललेल्या, पण जर तुम्ही डेट असाल तर तुम्ही जसे तसेच राहणार प्यानो. हालेलुया. चर्च आम्ही जागृत असलं पाहिजे, आम्ही पश्चाताप केला पाहिजे. जर पश्चाताप आम्ही करू, जागृत राहू, तर 101% आमची कलिसिया उचलली जाईल प्यानो. आणि म्हणून तुम्ही अशा चर्चचा हिस्सा असलं पाहिजे जे चर्च जिवंत आहे प्यानो, ज्या चर्चचा मकसद केवळ प्रभू आणि प्रभूसाठी जगणं प्यानो. कलिसियामध्ये लोक फक्त प्रभू त्यांच्या जीवनामध्ये असतो रविवारी, बाकी दुसरं कोणी नाही. ती कलिसिया जिवंत कलिसिया आहे प्यानो. हालेलुया. आणि त्या कलिसियाचा आम्ही भाग असलं पाहिजे. ही साधीच कलिसिया प्रभू सांगत आहे, जागृत हो म्हणजे इंग्लिश मध्ये म्हटलं गेट अप, उठ तिला म्हटलंय. ती कलिसिया पडलेली आहे, आता उठणं गरजेची गोष्ट आहे प्यानो. उठल्याशिवाय तारणाचा अनुभव आम्हाला येणार नाही प्यानो. देवाच्या अद्भुत गोष्टीचा अनुभव आम्हाला येणार नाही प्यानो. उदया पुत्र पडला होता, तो आता मी उठेन आणि बापाच्या घरी जाईल. लूक 15:18 मध्ये बोलतो, मी उठेन आणि बापाच्या घरी जाईल. बापाच्या घरी आल्याशिवाय काही घडणार नाही. पडून राहू नका बिछाण्यावर, काही घडत नाही माझ्या जीवनामध्ये म्हणून, प्रार्थना ऐकत नाही म्हणून पडून राहू नका. उठा, देवाच्या भवनाकडे या प्यानो. देव तुमची वाट पाहत आहे. इथं देव तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करेल. देव सजीव आहे, तो मृत नाही प्यानो, तो सदाजीवी आहे. हालेलुया. आणि त्याला ते लोक आवडतात जे त्याच्यासाठी जिवंत आहेत प्यानो. या कलिसियामध्ये परमेश्वराचा आत्मा नव्हता प्यानो, कारण की या लोकांनी कलिसियामध्ये मधील लोकांनी देवाच्या आत्म्याचा आदरच केला नाही. देवाच्या आत्म्याचा आदर करताल तर देव कलिसियामध्ये काम करेल प्यानो. हालेलुया. कलिसिया जागृत राहणं गरजेची गोष्ट आहे. बायबल सांगतं इब्री 10:37 मध्ये, कारण अगदी थोडा वेळ राहिलेला आहे, जो येईल तो येईल, उशीर करणार नाही. येशू येत आहे प्यानो. येशूच्या येण्याच्या पडघम वाजत आहेत. जगातला इतिहास प्यानो, जगातली हिस्ट्री आणि आता वर्तमान काळाच्या प्रेझेंट गोष्टी सांगत आहेत की प्रभूचं येणं नजदीक आहे प्यानो. येशूने सांगितलं ना, मी येण्याच्या अगोदर राष्ट्रावर राष्ट्र उठतील, राज्यावर राज्य उठेल प्यानो. तुम्ही प्यानो त्या ठिकाणी आवाज ऐकताल, युद्धाच्या आवाज ऐकताल प्यानो. आम्ही पाहतो युद्ध चालू आहे प्यानो. बायबलमध्ये अगोदर सांगितलंय, यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा. हालेलुया. इस्रायलच्या शांतीसाठी प्रार्थना करा. आज हमास इस्रायल युद्ध चालू आहे प्यानो. मी पाहतो किती बेकार परिस्थिती चालू आहे. हे सगळं घडणार पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे प्यानो. पण विजय शेवटी देवाच्या लोकांचा आहे प्यानो. हालेलुया. इस्रायल लोकांनो, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही त्याचे विशेष लोक आहात. मी आमेन ऐकू शकतो. तुम्ही त्याचे विशेष लोक आहात प्यानो. देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि कलिसिया, हे जग वाईट होतं म्हणून येशू ख्रिस्त येणार नाही प्यानो. या जगात वाईट गोष्टी घडत आहेत म्हणून येशू येणार नाही, तर येशू त्याच्या मंडळीला नेण्यासाठी येणार आहे प्यानो. हालेलुया. या दुष्ट जगातून घेऊन जाण्यासाठी येशू त्याच्या कलिसियाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि अशा कलिसियाचं रॅप्चर होणार आहे. अशी कलिसिया उचलली जाणार आहे जिला डाग आणि सुरकुती नाही प्यानो. हालेलुया. आणि म्हणून देव मला या संदेशाकडे वळवत आहे. अनेक वेळेस आम्हाला आजारी म्हणजे हिलिंगचे संदेश खूप आवडतात, आरोग्याचे चमत्काराचे संदेश आवडतात, पण प्यानो हे संदेश आम्हाला आवडत नाही, टीचिंगचे. आणि आज या काळामध्ये याच टीचिंगची गरज आहे प्यानो. कारण की मंडळी, तुम्ही जर स्वर्गामध्ये जर गेले नाही तर व्यर्थ आहे या ठिकाणी येणं, प्रार्थना करणं, चर्चला फेऱ्या मारणं, सगळं व्यर्थ गेलं. तुम्ही स्वर्गामध्ये जायला पाहिजे प्यानो. सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे स्वर्ग. देव काय कोणत्या कलिसियाला नेण्यासाठी येणार आहे ज्याला डाग आणि सुरकुती नाही. ही कलिसिया कशी आहे? मेलेली कलिसिया आहे. आणि म्हणून प्रभू त्याला म्हणतो, पश्चाताप कर, जागृत हो कलिसिया. आज या कलिसिया सुद्धा कदाचित प्रभू अनेक लोकांना सांगत असेल, जागृत व्हा, पश्चाताप करा, रिटर्न देवाकडे या, कारण की हा तयारीचा समय आहे प्यानो. हालेलुया. हे चर्च प्रभूला येण्यासाठी तयार नव्हतं म्हणून सांगितलं जागृत हो. समजा तुम्हाला कुठेतरी ट्रिपला जायचंय आणि ट्रिपला जाण्यासाठी गाडी येते तुमच्याकडे, मोठी गाडी 4 व्हीलर तुम्हाला घेण्यासाठी सांगितलेलं असतं ऍड्रेस. सगळ्या त्या गाड्या येतात बरोबर. मग तुमच्या दरवाज्यात तुम्हाला कसं असलं पाहिजे? ती गाडी येण्याच्या अगोदर तयार असलं पाहिजे. मग काय करायचं? काय करता तुम्ही? समजा आपल्याला कुठेतरी पिकनिकला जायचं, मग काय करतो आम्ही? बॅग घेतो, बॅगमध्ये टॉवेल भरतो, कपडे भरतो, आमचे साबण भरतो, ज्या जीवनावश्यक वस्तू त्या सगळ्या बरोबर टाकतो आम्ही. हा तसा समय आहे प्यानो. येशू येत आहे प्यानो. आता रेडी व्हा प्यानो, तयार व्हा. रेडी असलं पाहिजे आम्ही त्याच्यासाठी. त्या बससाठी जसं आम्ही तयार राहतो ना, तसंच एक विमान येशू नावाचं आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. ते पण असंच लँड होईल या भूतलावर आणि ते तुम्हाला आणि मला घेऊन जाईल प्यानो. आणि म्हणून मंडळी तुम्ही तयार असलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुमच्यावर प्रेम करतो.
स्वामी तुमची प्रतीक्षा करत आहे स्वर्गामध्ये. हालेलुया. स्वामी बेचैन झालेला आहे तुमच्यासाठी. तो तुमची प्रतीक्षा करत आहे स्वर्गामध्ये प्रियानो, कारण तो तुमच्यावर प्रेम करतो. आणि म्हणून तुम्ही जागृत असलं पाहिजे आणि तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. आता पुढे जाऊया आम्ही लास्ट. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. मी कसा येईल? प्रभूचं येणं कसं होणार आहे? चोरासारखं इथे लिहिलंय प्रियानो. येशूचे 2 आगमन आहेत प्रियानो. त्या आगमनाबद्दल मी नेक्स्ट तुम्हाला शिकवणार आहे. त्याकडे मला जायचं. वाचूया पुढं. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाही. आता प्रभू वस्त्राबद्दल बोलत आहे. काय बोलत आहे प्रभू? ज्यांनी आपली वस्त्र विटाळविली नाही विटाळविली नाही अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. अशी थोडके नाव सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ओके. तर या कलिसामध्ये प्रभू काही लोकांबद्दल बोलत आहे की त्या लोकांनी आपले वस्त्र काय केले नाहीत? विटाळविले नाहीत. म्हणजेच ते लोक प्युअर आहेत, म्हणजेच त्यांनी पाप केलं नाही. हॅलो. देव काउंट करतो लोकांना, मोजतो लोकांना. अशा लोकांना पाहतो की जे लोक कसे आहेत? प्युअर आहेत, त्यांनी पाप केलं नाही. कलिसा देव तो तुमची काउंटिंग करत आहे. तुमचे वस्त्र जर विटाळलेले नाहीत तर प्रभू तुमचा सन्मान करतो प्रियानो. तुमची वस्त्र विटाळलेली नको आहेत, डागाळलेली नको आहेत, तर तुमची वस्त्र ही पांढरी शुभ्र असली पाहिजेत प्रियानो. वाचूया पुढे, वाचूया. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. कोणते लोक प्रभू बरोबर असणार आहेत? की ज्यांनी आपली वस्त्र डागाळलेले नाहीत, म्हणजेच त्यांनी काय केलं नाही? पाप केलं नाही. प्युरिटी त्यांच्या जीवनामध्ये आहे. जे शुद्ध आणि पवित्र लोक आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणार आहेत, कारण की बायबल सांगतं की त्यांची ती काय आहे? योग्यता. आमेन. कलिसियामध्ये योग्य लोक असलं पाहिजे जे प्रभूच्या महिमेमध्ये असणार. हालेलुया. तुम्ही जर योग्य लोक आहात तर तुम्ही प्रभूच्या महिमेमध्ये असणार. तुमची वस्त्र डागाळलेली नाही, म्हणजे देवाच्या दृष्टीने तुम्ही पाप केलं नाही. तुमची वस्त्र कशी आहेत? पांढरे शुभ्र वस्त्र. तर तुम्ही कशा आहेत? तिथं देवाच्या बरोबर फिरण्याच्या जी योग्यता आहे ती तुमच्याकडे आहे. पुढे असं म्हटलं, वाचूया. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. जो विजय मिळतो तो अशा रीतीनं शुभ्र वस्त्र परिधान केलेला. कोणाकडे शुभ्र वस्त्र असणार आहे? लक्ष बघाय का? सगळ्याला आम्हाला पांढरे कपडे आवडतात. सगळ्याच म्हणणं असतं खूप आवडतो पांढरे सामान. प्रभू काय म्हणतो? वाचूया प्रतिदा. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. जो विजय मिळतो त्याच्याकडे ते वस्त्र असणार आहे पांढरं. हे जगातलं वस्त्र तुम्ही घालता हे टेम्पररी वस्त्र आहे पांढरं, पण ते वस्त्र आध्यात्मिक वस्त्र आमच्याकडे असणार आहे की जे शुभ्र आहे, छकछकीत आहे प्रियानो. तुम्ही आज पांढरं काही घातलं असेल त्याच्यापेक्षा ते प्रकाशित आहे प्रियानो. आता वस्त्राबद्दल प्रभू पांढरं वस्त्र, आता इथं असं का म्हटलं नाही काळं वस्त्र? पांढरंच वस्त्र का म्हटलंय? कधी विचार केला का? आता काळं जर तुम्ही काही घातलं त्याच्यावर काही डाग पडला तर दिसेल का? अजिबात दिसणार. पण तो पांढरं जर तुम्ही काही घातलं त्याच्यावर डाग पडू द्या, सगळ्यांना लांबून तो डाग दिसेल. म्हणजे पांढरी जी गोष्ट आहे ती डागाला झाकवत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्यानो येशू सुद्धा अशा मंडळीला नेण्यासाठी येत आहे की जी मंडळी सुरकुरीतीने दिला आणि डाग पण नाही. म्हणजेच त्यांचं जीवन अतिशय चांगलं आहे. त्यामुळे पवित्र जीवन त्या लोकांचं आहे. ज्या लोकांनी त्या गोष्टीवर विजय मिळवला त्यांच्याकडे ते वस्त्र असणार आहेत आणि देवाच्या महिमेमध्ये ते असणार आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, या कलिसियाला प्रभूने सांगितलं काही लोक तुझ्यामध्ये असे आहेत की जे योग्य आहेत, ते राईट आहेत, ते माझ्या महिमेमध्ये माझ्या बरोबर असणार आहेत. माहित नाही या कलिसियामधले किती लोक आहेत की ते योग्य आहेत, ते प्रभूच्या महिमेमध्ये असणार आहेत. हॅलो, मी आमेन ऐकू शकतो? सगळ्या कलिसियाला डाऊट आहे का? नाही होणार रॅप्चर? काही लोक असे असणार आहेत की ते त्या महिमेमध्ये असणार आहेत. किती छान असणार ना. येशू त्याच्याबरोबर आम्ही पण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले, राजांचा राजा प्रभूचा प्रभू त्याच्याबरोबर आम्ही फिरणार. आमेन. किती छान तो समय असेल त्या. हो, वाचूया पुढे. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही. जे लोकांनी आपलं जीवन पवित्र ठेवलंय प्रभू, तुम्ही त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामधून खोडणार नाही. तुमची नावं देवाला जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिली आहेत.